नमस्कार, मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. जर आपण विचार केला तर भारतीय न्यायव्यवस्था ही बहुस्तरीय व्यवस्था आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्याबद्दल आलेला निकाल हा प्राथमिक स्तरावर कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल आहे. त्यामुळे तो हा अंतिम असू शकत नाही. आता संजय राऊत नसतील तर भाजपाला नाचायला रान मोकळेच आहे. अमित शहा यांना तडीपार म्हणलं गेलं, यावर भाजप नेत्यांचं काय म्हणणं आहे? आम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवतो. पुढच्या कोर्टात अजून ताकदीने आम्ही आपली बाजू मांडू, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी केली आहे. सोमय्या प्रकरणामध्ये सन्माननीय संजय राऊत साहेबांच्या संदर्भात शिवडी न्यायालयाने जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत त्याचा आम्ही आदर करतो. परंतु भारतीय न्यायव्यवस्था जर आपण नीट विचारात घेतली तर ती बहुस्तरीय व्यवस्था आहे. त्यामुळे प्राथमिक स्तरावर कनिष्ठ न्यायालयाने दिलेला एखादा निकाल हा निकाल अंतिम असत नाही. कदाचित आमच्याकडून त्या न्यायालयात बाजू मांडताना कुठे कमतरता राहिली असेल, एखादी त्रुटी असेल, अनावधानाने एखादा पेपर राहिला असेल, त्यामुळे माननीय न्यायालयाने निरीक्षणं नोंदवलेली असू शकतात. आम्ही त्या निरीक्षणांचा आदर करतो. मात्र वरिष्ठ न्यायालयामध्ये पुन्हा एकदा नव्याने सगळी तथ्य तपासून आणि सगळ्या त्रुटींचा विचार करून त्याची पूर्तता करत आम्ही नव्याने आमची बाजू मांडू. लगेचच काही म्हणजे आता सगळं संपलेलंच आहे आणि आता राऊत साहेब नसतील तर भाजपाला नाचायला रान मोकळंच असेल असं काही समजायची गरज नाही. मी कुठल्या तरी एका वाहिनीवर ऐकलं, नील सोमय्या म्हणत होते 15 दिवसाची असे ना शिक्षा झाली ना. जर असं असेल तर मग अमित शहा यांना तडीपार म्हटलं गेलं, तडीपार कोर्टाने ठरवलं, यावर काय म्हणणं आहे भाजप नेत्यांचं? नाही म्हणजे अमित शहा तडीपारच झालेले होते, त्यावर काय म्हणाल तुम्ही? किंवा आम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवतो असं म्हणणारे जे लोक आहेत ती लोक काल कुठे गेली होती बरं? की तुमचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कुठे गेला जेव्हा तुम्ही कायदा हातात घेऊन एन्काउंटर केलं? त्यामुळे मला वाटतं की ज्यांना न्यायव्यवस्था कळत नाही, ज्यांना कायदा कळत नाही, ज्यांना न्यायालयीन प्रक्रिया कळत नाही, अशा लोकांकडून मी फार काही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. जी काही न्यायालयीन लढाई असेल ती लढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्णतः ताकदीने तयार आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.